नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ऐकताय ना? एका अज्ञात लेखकाने आपल्या आजीबद्दल आठवणी सांगितल्या. त्यातली एक आठवण म्हणजे गोष्टी रूप आहे. त्याची आजी दरवेळी गोष्ट सांगायची आणि गोष्ट झाल्यावर काही प्रश्न विचारायची आणि प्रत्येक वेळी वयानुसार, समजुतीनुसार, ज्ञानानुसार मुलांनी त्याची उत्तरं द्यायची असायची. आजी हसून फक्त बरोबर बोललास एवढंच म्हणायची. अशीच एक गोष्ट होती उंदराची. एक उंदीर खेळता खेळता हिरे बनवणाऱ्या कारखान्यात गेला. तो हिऱ्यांशी खेळत होता. ते चकमक चकमक हिरे बघून त्याला फार आनंद झाला आणि काहीतरी खाण्याचंच आहे असं समजून त्याने तो हिराच गिळला. नेमका तो हिरा गिळताना तिथल्या एका सेवकाने पाहिला. तो सेवक पळत पळत त्या उंदराला पकडायला आला. उंदीर घाबरला. उंदीर गेला बिळामध्ये. सेवकाने जाऊन मालकाला सांगितलं. मालकालाही कळायला तयार नाही. आता काय करायचं? त्या बिळाचं तोंड थोडं मोठं करण्यात आलं तर बघितलं तर तिथे तर असंख्य उंदीर होते. कळणार कसं की कोणी हिरा खाल्लाय? मग मालक एका उंदीर मारणाऱ्याची मदत घ्यायचं ठरवतो. तो उंदीर मारणारा तसा खूपच शांत स्वभावाचा आणि विचार करणारा माणूस होता. तो थोड्या वेळ गेला आतमध्ये आणि एकच उंदीर पकडून घेऊन आला आणि सांगितलं ह्याच्याच पोटात हिरा असेल. मालकालाही आश्चर्य वाटलं, कारण खरंच त्याच्या पोटामध्ये हिरा होता. तो म्हणतो हे कसं झालं? तेव्हा उंदीर मारणारा म्हणाला, सगळे उंदीर एका साईडला होते आणि हा उंदीर मात्र एका कोपऱ्यात एकटा होता आणि जसं काय त्याला खूप काही मिळालंय असं त्याचे भाव होते. त्याच्यावरून मी ओळखलं की हाच तो उंदीर. आजी सांगायची की असंच होतं. आपल्याला जर खूप धनसंपत्ती मिळाली, आपल्याकडे पैसे जास्त झाले किंवा पैसे जास्त आवाक आली, अचानक संपत्ती मिळाली, अचानक ज्ञान आलं, प्रसिद्धी वाढली की आपण काय करतो? आपल्याला अहंकार येतो. आपल्याला काय होतं? अहंकार येतो की आपण कोणीतरी वेगळे आहोत आणि आपण नातेवाईकांपासून, मित्रांपासून, मैत्रिणींपासून वेगळे पडतो. स्वतःला खूप काही समजायला लागतो आणि असंच तो उंदीर समजला. आजी प्रश्न विचारायची, सांगा बरं आता त्या उंदराने काय करायला पाहिजे? आम्ही छोटे होतो त्यावेळेस आम्ही सांगायचो, नाही नाही त्याने हिरा परत द्यायला पाहिजे होता. थोडे मोठे झालो म्हणालो, नाही 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 त्याने ना लपून जायला पाहिजे होतं. थोडे मोठे झालो त्यावेळेस म्हणायचो, अरे त्या उंदराला मित्र नव्हते का? त्या मित्रांनी तरी त्याच्या बरोबर राहायचं. अजून थोडे मोठे झालो मग आम्ही म्हणायचो, नाही नाही त्याने स्वतःहूनच तो हिरा काढून टाकायला पाहिजे होता. अजून थोडे मोठे झालो मग म्हणायला लागलो, नाही त्याला सल्ला का नाही घेतला कोणाचा त्यांनी की कसं करायचं? आता त्याला काहीतरी चांगला मार्ग मिळालाच असता. तर प्रत्येक वेळी उत्तरं वेगळी वेगळी होती. मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूलाही अशीच अनेक उदाहरणं असतात की कधी कधी अचानक आलेली संपत्ती, ज्ञान आणि प्रसिद्धी तुमच्यातल्याच कोणाला तरी वेगळं पाडत असते. अहंकार तुम्हाला वेगळं ठेवायला लागतो. तेव्हा नक्की विचार करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी.